एक सविस्तर बातमी। उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मतदार यादीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सरकारला डिवचले। मतदार यादीतील घोळावर कुणीही बोलत नाही, तर निवडणुकीत गडबड आणि घोटाळे सुरू असून कोर्टानं मतदार यादीतील घोळावर लक्ष घालावं अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। दरम्यान सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरत आहे असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला। एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी ज्यांच्या सोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण बिघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते? आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात त्या बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। होता त्या ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे। दरम्यान या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। पाहूयात। उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या पायाखाली काय जळतंय? आपल्या पक्षाची वाताहत झाली, जरा पक्षात तुम्ही डोकं घाला। विरोधी पक्षाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतः आपण का घसरतोय, का मागे जातोय, का मराठी माणूस आपल्याला फेकून देतोय, मला वाटतं त्याचं आकलन केलं तर त्यांच्या पक्षहितासाठी बरं राहील।